कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ। मी थोडा लेट झालोय कारण कन्सिस्टन्सीला माझ्या कायम नजर लागत असते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द वन अँड ओनली लेंडी डॉन आणि तिथंच इन्स्पिरेशन घेऊन घाण करणारे काही क्रिंज क्वीन सुद्धा। नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात। अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं। जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल आपण आज कोणाबद्दल बोलणार आहे। म्हणता पाणी पिल्यावर चेहऱ्यावर ग्लो येतो, मला तर सारखी मुतायलाच येते बाबा। चुप तेरी मैं किच। वर्षाची सुरुवात, वर्षाचा पहिलाच व्हिडिओ आणि या वेळेस मी ठरवलंय की आपण आज आपल्या चॅनलवरती प्रमुख अतिथी बोलवायचे। सो दॅट्स व्हाय वी आर मेकिंग व्हिडिओ ऑन थेरगाव क्वीन। काय झालं? माझं ब्रेकअप झालंय का पियुषे? तुझ्यावर दया येते, तुझ्यावर जेठालाल चढू का? एक काळ होता ही लेंडी डॉन सोशल मीडियावरती गुन्हेगारी करत होती आणि आता गुमेडी। एक वेळ कुत्र्याची शेपूट सरळ होईल पण लेंडी डॉनचं वागणं बदलल मुश्किलीने नामुमकिन आहे, कारण जेलची हवा खाऊन सुद्धा दीदी जशीच्या तशीच आहे। भावांनो, ती गर्लफ्रेंड काय कामाची जी तुम्हाला वेळेवर देत नाही? अहो रिप्लाय हो। ही चोंगी ज्या रील 2021 मध्ये क्रिएट करत होती त्याच आता पण करतेय आणि स्वतःला इंस्टाग्रामच्या प्रोफाइल मध्ये ऍक्टर म्हणून घेते। कशाचे ऍक्टर? छूते तू छूते। पोरांनो, अशा पोरींना ब्लॉक करून टाका ज्या तुम्हाला वेळेवर देत नाहीत। रिप्लाय हो। डॉनला वाटतंय सोशल मीडियावरती अजून पण हे क्रिंज कॉन्टेंट लोक कंझ्युम करताय। तिथे कधीतरी तुझ्या रील्स वरचं कमेंट सेक्शन ऑन कर, म्हणजे तुला कळेल तू किती ट्रेंडिंग आहे। माझ्यापासून जरा लांबच राहा, कारण डॉनले खोट पादती। तू काय म्हणती? माझ्या भावाला सांगितल्यावर सोडायचं नाही तुला? अगं बाई, तुझ्या भावासकट अख्ख्या खानदानाला उचल असा मित्र परिवार आहे माझा। डॉन जितकं सोशल मीडियावरती भप्पाऱ्या मारते त्याच्या रिअलिटी मध्ये डॉन 1% असेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी, कारण जेव्हा डॉनला जेलसाठी उचललं होतं तेव्हा मित्र परिवार संडासला गेला होता। रेडी? हा, तर हागीच हाय गाईज असतं ते। ओ बापरे, आगा काय पंच मारलाय भाई, हाय गाईजचा हगीच केलंय भाई। असा पंच कोणीच मारू नाही शकला आतापर्यंत। स्टँडअप कॉमेडियन सुद्धा फेले। तन्मय भटबीट, झाकीर खान कोण आहे? दीदी इज द ओरिजिनल कॉमेडियन। म्हणजे काय हाय गाईज हगीज, त्याच्यानंतर मोये मोये दीदी हगली आहे तू। सध्या आपण अशा परिस्थितीत जगतोय जिथं पूर्ण जग अस्तव्यस्त झालंय आणि अशा परिस्थितीत आपल्याला गरज असते एक रिलायबल सोर्स ऑफ इन्कमची, ज्यामध्ये आपल्याला एखाद्या स्पेसिफिक ठिकाणाची अडकून पडण्याची गरज नाही पडली पाहिजे। आणि यासाठीच जगातलं मोस्ट ट्रस्टेड स्पोर्ट्स बुक जे की 1xBet आहे ते करोडो लोकांची हेल्प करते। 1xBet प्रोव्हाइड करते बेस्ट वे फॉर बिग विनिंग्स, फास्ट पे आउट्स आणि फ्री बेट्स, ते पण टॉप इव्हेंट्स मध्ये। इथं गेम्सच्या खूप साऱ्या फेमस व्हरायटीज अवेलेबल आहे आणि त्यातलाच एक गेम म्हणजे क्रॅश, ज्यावरती तुम्ही खूप काय अर्न करू शकता विथ एन्जॉयमेंट। आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला 43,000 रुपीजचा वेलकम बोनस मिळू शकतो, तेही पहिल्या डिपॉझिट वरती, ज्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळी माझा प्रोमो कोड यूज करायचा आहे। शिवाय इथं फास्टेस्ट विड्रॉल्स अवेलेबल आहे, ज्यासाठी तुम्ही UPI, पेटीएम आणि बँकचा यूज करू शकता। मग वाट कसली बघताय? लिंक आणि प्रोमो कोड कमेंट सेक्शन मध्ये पिन कमेंट मध्ये दिलेले आहे, नक्की चेकआउट मारा। शाळेमध्ये मॅडमचा मार खाऊन पण बेंच खाली बसून हसणे ही माझी निर्लज्ज असण्याची पहिली स्टेप होती। आणि जेव्हा लेंडी डॉन जेलमधून रिटर्न आली होती आणि त्याचं सेलिब्रेशन केलं होतं, ती लेंडी डॉनच्या निर्लज्जपणाची शेवटची स्टेप होती, कारण आता निर्लज्जपणा इतका वाढलं इथला काहीही बोललं तरी शी डोंट गिव्ह अ फक। आता पावसाळा चालू झालाय, जास्त पावसात फिरू नका, नाहीतर जाईन तुमचा मेकअप आणि तुमचं ब्रेकअप। नाही ते सगळं ठीक आहे, पण तू पाण्यात का बसलीये, ते बी विथ कपडे? बुडाला आग लागली का? आधी क्वीन फक्त एकटी होती जी की क्रिंज करायची, पण लेंडी डॉन नंतर अनेक क्वीन्स तयार झाले ज्या की नव्याने लॉन्च होऊन क्रिंज करताय, जसं की ही। चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो। दिदे मोटिवेशन नंतर दे, आधी तू विक्स का, कारण तुझ्या घाशाचा लेमन सोडा झालाय। असं वाटतंय दीदीने गांजाच्या ऐवजी धोत्र्याच्या बिया खाल्ल्याय। अल्टिमेट नशेडी झाली दीदी। आणि मला अजून एक गोष्ट कळत नाही, मोस्ट ऑफ द टाइम हे नशेडी लोक नशा केल्यानंतरच का मोटिवेशन देतात? म्हणजे नॉर्मली तुम्ही सांगू शकत नाही का नशा केल्यावरती कुठून एवढी फिलॉसॉफी सुचते रे तुम्हाला? किस्मत के पन्ने वही पलटता है जो दिन रात मेहनत करता है। ते सगळं मान्य आहे, पण मला एक सांग, तुम काय को ऐसा बावलटपना करता है रील पे? ना तो तुमको अच्छा डायलॉग मारना आता है, ना तो तुमको एडिटिंग आता है, फिर काय को लोगों के डोके का पोसना करता है? मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाचा शत्रूची भीती राहत नाही। आली ना परत गांजा फुकून बाबाजी की बूटी।
अरे तुझं मोटिवेशन ऐकून हागवून आली मला. आणि या तुझ्या अशा क्रिंज डायलॉग मुळे ना भाई मोटिवेशन नाही भेटून राहिले, एन्झायटी आणि डिप्रेशन येऊ राहिले. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आणि तोच माणुसकीचा धर्म पाळून तिथे मी तुला सांगतोय, लहान बहिणीच्या सुविचाराची वही वाचायचं बंद कर. म्हणजे आम्हाला या अशा रील ने बघायला लागणार, कारण तू तिथून वाचून येते आणि इकडे डायलॉग मारती. ऍटलीस्ट शेवटला म्युझिक तरी लाव, तोडकं मोडकं होईना लाव. ये जो बीत रहा है वो वक्त नहीं जिंदगी है. और ये जो तुम वीडियो बना के रील पोस्ट कर रहे हैं, ये कंटेंट नहीं हगवन है, वो भी पाताळ. काही दिवसांपूर्वी अशा 2 क्रिंज क्वीन्स वरती आपण व्हिडिओ क्रिएट केले होते, जसं की डीजे रीना आणि दुसऱ्या त्या मावशी, त्यांचं नाव पण मला आठवत नाहीये. मला वाटलं व्हिडिओ नंतर त्या सुधारतील, पण नाही, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, त्या त्याच गोष्टी परत करताय. घातल्यावर गरम लागतंय आणि काढल्यावर गार लागतंय. स्वेटर या क्वीनचं अर्ध तिकीट संपलंय. म्हणजे यांच्या लाईफच्या पिक्चरचा अर्धा पार्ट संपून इंटरव्हल होऊन सेकंड हाफ चालू झालाय, तरी यांना समजत नाही की आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करून माती खातोय. आणि ह्याच क्वीनचं इन्स्पिरेशन घेऊन डीजे रीना हिला कॉपी करतेय. भाई क्रिंजला सुद्धा कॉपी करायला लागतं. घातल्यावर गरम लागतं आणि काढल्यावर गार लागतं. विचार बदला हो, विचार बदला. स्वेटर. त्याच स्वेटर मध्ये गुंडाळून तुला एरोप्लेन मध्ये बसून एखाद्या ज्वालामुखीत फेकून द्यायला पाहिजे. अरे काय ते डायलॉग, काय ते भांगारपणा आहे. त्या डायलॉगला काय अर्थ आहे? काय घातल्यावर गरम काढल्यावर थंड. अरे भाई काय ते शेवटला दातड बितड काढणं, ते फिल्टर, याच्यातली एकही गोष्ट चांगली वाटत नाही. सगळी नुसती आगवण. नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे. या अशा रायमिंग स्कीम मी बालवाडीत करायचो आणि काकू आता करतेय. अर्ध वय संपत चाललं. काकू तुम्ही रायमिंग काय करू राहिले, काकू तुम्ही डायलॉग काय मारू राहिले, कॉन्टेंट बनवायचं जरा चांगलं बनवा, काहीतरी लोकांना संदेश द्या. हे काय रायमिंग स्कीम, टॉवर इकडं, रेंज बिंज, काय काय धंदे चालवले. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी पोरांना चिवत्या बनवतात. चिवत्या. महाराष्ट्रातल्या पोरींना टेन्शन घेऊ नका, काकूचं जास्त मनावरती घेऊ नका. काकू स्वतःबद्दल सांगताय, काकू फक्त त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करताय, कारण जवानीत काकूंनी हेच केलंय, पोरांना चिवताई बनवलंय. चला तर मग आजच्या पुरती इतकी चिवताईगिरी बात झाली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि 1x बेटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट मध्ये दिलेली, नक्की चेकआउट मारा. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.